हो. आजचे आरोग्य चिंतन या आपल्या व्याख्यानमालेत आज आरोग्य चिंतन या मासिकाबद्दलची एक महत्त्वाची खुशखबर आपणा सर्वांना मी संपादक वैद्य विजय कुलकर्णी या नात्यानं देणार आहे. आरोग्य चिंतन या नाशिकहून गेल्या 7 वर्षांपासून नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या मासिकाची शिफारस नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या ग्रंथालय संचालनालयातर्फे शासकीय अनुदानित ग्रंथालयांना, सार्वजनिक ग्रंथालयांना वर्गणीदार होण्यासाठी करण्यात आली आहे. ही या गेल्या 7 वर्षातील आरोग्य चिंतनच्या एकूण वाटचालीतील फार महत्त्वाची अशी घटना आहे आणि हा पुढील या मासिकाच्या कारकिर्दीच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरावा असं मला वाटतं. सर्व रसिक वाचकांनी या मासिकाला आजपर्यंत भरभरून प्रतिसाद दिला आहे. जाहिरातदारांनी देखील आवश्यक तो सपोर्ट, पाठिंबा आणि सहयोग या मासिकाला दिलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मासिकाचे जे मान्यवर लेखक आहेत त्यामध्ये आयुर्वेदीय चिकित्सक आहेत, ॲलोपॅथिक चिकित्सक आहेत, होमिओपॅथिक चिकित्सक आहेत, काही योगतज्ञ आहेत, काही आहारतज्ञ आहेत. अशा सर्वच लेखकांनी या मासिकासाठी आपला उत्तम सहयोग आजपर्यंत दिलेला आहे आणि त्यांच्याच आधाराने ही सगळी वाटचाल गेल्या 7 वर्षातली आरोग्य चिंतनने इथपर्यंत केलेली आहे. आणि आता एक चांगली मोठी मजल मारण्याच्या दिशेनं ग्रंथालय संचालनालयानं केलेली ही शिफारस हे त्या दृष्टीनं एक मोठं पाऊल ठरेल असा मला विश्वास वाटतो. महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या शासकीय सार्वजनिक ग्रंथालयांना मी संपादक या नात्यानं आवाहन करतो की या शिफारशीची त्यांनी दखल घ्यावी आणि आपल्या सर्व वाचकांसाठी या मासिकाची वार्षिक वर्गणी जी केवळ 300 रुपये मात्र आहे ती आमच्या कार्यालयाकडे अवश्य पाठवावी. ही वर्गणी पाठवण्यासाठी फोनपेचा नंबर आहे 98-220-75-021, तर गुगल पेचा नंबर आहे 90-220-72-305. आपण आपल्या ग्रंथालयाची वर्गणी पाठवल्यावर पहिल्या क्रमांकावर व्हॉट्सॲपवर आपला संपूर्ण पत्ता पिनकोडसह अवश्य पाठवावा अशी विनंती आहे आणि आपला स्क्रीनशॉट देखील आपण अवश्य पाठवावा. या शासकीय सार्वजनिक ग्रंथालयांप्रमाणेच महाराष्ट्र राज्यातील सगळ्या महाविद्यालयाची ग्रंथालये आहेत, शाळांची ग्रंथालये आहेत. यांनाही मी एक आवाहन करू इच्छितो की त्यांनी देखील या आरोग्य प्रबोधन मासिकाचं वर्गणीदार व्हावं. केवळ 300 रुपये ही वर्गणी आहे. त्यासाठीचा संपर्क क्रमांक वर दिलेलेच आहेत. आणि शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालय यांच्याखेरीज देखील आजच्या प्रमाणेच समाजातील जे वेगवेगळे घटक आहेत, सामान्य नागरिक आहेत, यांनीही या मासिकाचे वर्गणीदार होऊन
आपल्याला आरोग्यविषयक मार्गदर्शन यामधून अवश्य करून घ्यावं असं पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करतो. मनःपूर्वक धन्यवाद. आणि ग्रंथालय संचालनालयाचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. नमस्कार.